स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती. तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना. तर या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूप अत्यंत महत्त्वाची या जी-आर मधील माहिती असणार आहे. हा पाहू शकता तुम्ही आहे त्याबद्दलचा जी-आर आणि ती माहिती काय असणार आहे. तर जे लाभार्थी आहेत या योजनेचे त्या लाभार्थ्यांना आता डी-बी-टी पोर्टलद्वारे त्यांचं जे अर्थसहाय्य आहे ते वितरित करण्यात येणार आहे. पण ते तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्हाला एक आधारची प्रोसेस पार पाडणं आहे आणि ती प्रोसेस काय आहे त्याविषयीच माहिती आज आपण आपल्या या जी-आर मधून जाणून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी-आर आणि ही आहे त्या जी-आरची दिनांक. तर इथे तुम्ही पाहू शकता येथे असणार आहे या शासन निर्णयामधील प्रस्तावना. त्याच्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता हा आहे शासन निर्णय. तर चला मग आता आपण शासन निर्णय काय आलेला आहे त्याविषयीची माहिती पाहूयात. तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण डी-बी-टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे. तर आता आपण मुद्दा क्रमांक 2 पाहूयात. तर क्षेत्रीय स्तरावरून दिनांक 28/1/2025 पर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील डी-बी-टी पोर्टलवर ऑन बोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या ही 29,77,250 इतकी आहे. त्यापैकी डी-बी-टी पोर्टलवर आधार व्हॅलिड म्हणजे तुम्ही पाहू शकता या दोन्ही योजनेची सुरुवातीला असणार आहे संजय गांधी आणि त्याच्यानंतर श्रावणबाळ. तर या दोन्ही योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांची जी ऑन बोर्डवर झालेली नोंदणी आहे लाभार्थी संख्या आहे ती 29,77,250 इतकी आहे. तर आता आपण पुढील माहिती पाहूया आणि त्याच्यापैकी जे डी-बी-टी पोर्टल आहे त्याच्यावर आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांची संख्या ही 19,74,085 इतकी आहे. तर जे जानेवारी महिना म्हणजेच माहे जानेवारी व फेब्रुवारी या 2 महिन्याचे 2025 या वर्षातील महिन्याचे अर्थसहाय्य डी-बी-टी पोर्टलद्वारे केवळ डी-बी-टी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांनाच करण्याचा शासन निर्णय घेतलेला आहे. जर तुम्ही आतापर्यंत या डी-बी-टी पोर्टलवर तुमचं आधार व्हॅलिडेट पूर्ण केलेलं नसेल तर तुम्ही ते पूर्ण करून घ्या. तरच तुम्हाला याचा लाभ जो आहे तो मिळणार आहे आणि ही या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जर तुम्ही ही प्रोसेस कंप्लीट केली नाही तर तुम्हाला लाभ मिळू शकत नाही. आता तुम्ही इथेच पाहू शकता या जी-आरमध्ये त्यांनी सविस्तर माहिती जी आहे ती कशा प्रकारे दिलेली आहे की तुम्ही इथे सुरुवातीला पाहू शकता. या दोन्हीही योजनेची लाभार्थी संख्या असणार आहे म्हणजे येथे जी-आरमध्ये दिलेली आहे की 29,77,250 इतकी ऑन बोर्डवर जे डी-बी-टी पोर्टल आहे त्याच्या ऑन बोर्डवर झालेली लाभार्थी संख्या ही 29 लक्ष इतकी आहे. पण त्याच्यापैकी ज्यांचं आधार व्हॅलिडेट झालेले आहे त्या लाभार्थ्यांची संख्या तुम्ही इथे पाहू शकता. तर ज्या लाभार्थ्यांची डी-बी-टी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट जे लाभार्थी झालेले आहेत त्यांची संख्या या 29 लक्षांपैकी फक्त असणार आहे. तुम्ही इथे पाहू शकता 19,74,085. तर इतकीच संख्या जी आहे ती झालेली आहे आणि हे जेवढे लाभार्थी असणार आहेत की ज्यांचं आधार व्हॅलिडेट कंप्लीट झालेलं आहे त्यांनाच याचा लाभ याचं अर्थसहाय्य जे आहे ते वितरित त्यांच्या डी-बी-टी पोर्टलवर करण्यात येणार आहे. तर आता आपण पाहूया दिनांक 28/1/2025 पर्यंत डी-बी-टी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या ही 9,35,297. तर श्रावणबाळ योजनेची निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या ही 10,37,877 इतकी 38,788 इतकी असून अशा आधार व्हॅलिडेट झालेल्या एकूण 19,74,085 लाभार्थ्यांना माहे जानेवारी व फेब्रुवारी 2025 या 2 महिन्याचे अर्थसहाय्य डी-बी-टी पोर्टलद्वारे थेट बँक खात्यात जमा करण्याकरिता ₹610 कोटी एवढा निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे सदरहून योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनांनी हाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यानुसार नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास शासनाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. तर आता तुम्ही पाहू शकता येथे जे आहे ते दिनांकावाईज जी डी-बी-टी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या दोन्हीही योजनेची संख्या आहे ती दिलेली आहे आणि आता या 2 महिन्याचं जे वेतन आहे की जे आधार व्हॅलिडेट झालेले आहेत ते आहेत 19,74,085 लाभार्थी. त्यांना त्यांच्या डी-बी-टी पोर्टलवर
त्यांची जी रक्कम आहे ती त्यांच्या डायरेक्ट खात्यात जमा होणार आहे. तर ज्यांचं आतापर्यंत आधार व्हॅलिडेट झालेलं नसेल त्यांनी कंप्लीट करून घ्या आणि तुम्ही कंप्लीट केल्याच्या नंतरच तुम्हाला याचं अर्थसहाय्य जे आहे ते तुमच्या खात्यात मिळणार आहे. आणि ही होती या दोन्ही श्रावणबाळ योजना व संजय निराधार योजना या दोन्हीही योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती. तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा.